आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। सिडकोमधील अश्विन नगर परिसरामध्ये उद्यानाच्या भिंतीवरती आरोग्यम योग वर्ग अशा आशयाचे 2.5 बाय 2.5 अशा छोट्या आकाराचे फलक लावल्याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेवरती थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे। दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांच्या मोठ्या होल्डिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांनी अधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत घालून फटाके फोडून गांधीगिरी आंदोलन केले। या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती। तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सिडको विभागीय कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आल्यानंतर यावेळी बाळा दराडे यांनी म्हटलंय की राजकीय नेत्यांच्या होल्डिंगवरती कारवाई न झाल्यास महापालिकेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जाईल। तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। राजकीय नेत्यांच्या दबावापुढे तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची हप्तेखोरी यामुळे अनधिकृत होल्डिंग काढले जात नाही असा आरोप बाळा दराडे यांनी यावेळी केला। तर यावेळी मिळकत, उद्यान आणि अतिक्रमण विभाग यांनी एकमेकांकडे जबाबदारी असल्याची टोलवाटोलवी केली आहे। मात्र या सर्व प्रकाराची माध्यमांद्वारे दखल घेण्यात आली असल्यानं थेट महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण आयुक्त म्हणून विभागीय अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे चर्चा करून या सर्व प्रकाराची माहिती घेण्यात आली आहे। आज नाशिक शहरामध्ये गेल्या 10 दिवसापासून प्रत्येक सिग्नलवर, प्रत्येक चौफुलीवर, उड्डाणपुलावर, डिवायडरवर, नाशिक शहरातील इलेक्ट्रिकच्या पोलवर प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेले आहे आणि संपूर्ण शहर विद्रूप झालेलं आहे। सर्वसामान्य जनता ह्या बॅनरला वैतागलेली आहे, या बॅनरला दुर्लक्ष करते। पण ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कार्यक्षम अधिकाऱ्याने एका महिलेने 2 बाय 2चं बॅनर, 2 फुटाचं बॅनर एका गार्डनच्या कंपाऊंडला लावलेलं होतं आणि ते योगा क्लासचं बॅनर होतं आणि मोफत योगा क्लासचं बॅनर होतं। हे सर्व शहरातील 10 बाय 20चे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींचे अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष करून एक 2 बाय 2च्या बॅनरवर त्यांनी गुन्हा दाखल केला। त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं, त्यांचा सत्कार केला। की सत्कार असा केला की शहरातील सर्व राजकीय लोकांचे बॅनरकडे दुर्लक्ष करून तुम्ही एक सर्वसामान्य महिलेवर, साधारण महिलेवर ती हप्ता देत नाही म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केला। म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचा आज येऊन सत्कार केला व त्यांचं अभिनंदन केलं का तुम्ही अतिशय कार्यक्षम काम केलं। आणि आम्ही त्यांना या आंदोलन करून त्यांना विनंती करतो की नाशिक शहरात जे बॅनर लागले आहे, ज्या लोकप्रतिनिधींचे लागले आहे, त्या प्रत्येकावर, सर्व पक्षीयांवर तात्काळ आजच्या आज गुन्हे दाखल करावे, अन्यथा याच महानगरपालिकेच्या बाहेर मी आमरण उपोषणाला बसणार आहे। बाकीच्या बॅनरवरती का बरं कारवाई करत नाहीत, का वाटतं? राजकीय लोकांचे हितसंबंध, राजकीय प्रेशर, राजकीय दबाव, त्याचप्रमाणे काही लोकांकडून चिरीमिरी घेतात, हप्ते घेतात, म्हणून हे इतर बॅनरवर कारवाई करत नाही। किरण आहेर, C24 तास, नाशिक।